तर ट्रेंड फिल्टर लावताना आपण काय करूया, समजा रिलायन्स बघतो आपण, तर सुरुवातीला आपण वन डेवर जाऊ आणि ट्रेंड ॲनालाइज करू की ट्रेंड पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे. तर ते ॲनालिसिस करायला आपण एक सिम्पल इंडिकेटर लावूया, MACD. इंडिकेटर्समध्ये वरती जातो आणि इथे MACD टाईप करतो. तर MACD लावल्यावर मला इथे काय कळतं बघा, त्याचा वन डेला तात्पुरता MACD नेगेटिव्ह आहे आपण असं म्हणू शकतो, कारण की हा MACD लाईन सिग्नल लाईनच्या खाली आहे. तुम्हाला हा जो हिस्टोग्राम असतो त्यात नाही कळतं. हिस्टोग्राम जर 0 लाईनच्या खाली म्हणजे स्टॉकमध्ये डाऊन ट्रेंड चालू आहे, तर वन डेमध्ये तुम्हाला कळतं की डाऊन ट्रेंड आहे. आपण थोडंसं मागे जाऊया आणि बघूया की पॉझिटिव्ह ट्रेंड, हा जो मागचा ट्रेंड जो काय होता तो कधी होता, तर तो इथे पॉझिटिव्ह झाला होता. आपण एक पॉझिटिव्ह ज्या दिवशी होत आहे तिथे एक मी वर्टिकल लाईन लावून टाकतो. म्हणजे आपण, कारण की आता इंट्राडे टाईम फ्रेमवर जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला कळेल की ह्या दिवसानंतर मला पॉझिटिव्ह ट्रेड बघायचे आहे. कधीपर्यंत बघायचे, तर मी इथे जेव्हा तो नेगेटिव्ह क्रॉस झाला तिथे अजून एक वर्टिकल लाईन लावतो. म्हणजे या ज्या दोन ब्लू लाईन्सच्या मध्ये जे काही इतके दिवस होते, आता हा पहिला दिवस आला 17 एप्रिल आणि नंतर आला 12 मे, तर साधारण ह्या महिन्याभरात मला पॉझिटिव्ह ट्रेड्स घ्यायचे होते इंट्राडेमध्ये येतात. ते इंट्राडेमध्ये मी काय करेल, 15 मिनिट 5 मिनटं जी तुमची टाईम फ्रेम आवडती आहे ती तुम्ही सिलेक्ट करा. आता आपण 15 मिनिटवर याला चेक करत आहोत आणि आपण त्या झोनमध्ये जाऊया पहिले. तर हा आहे तो झोन जिथे आपल्याकडे हे बुलिश मोमेंटम या फेजमध्ये होतं. 15 मिनिटवर जर MACDनी मला परत बाय सिग्नल दिला, सेल दिला, तर मी सेल नाही करणार. का? कारण की माझा जो प्रायमरी ट्रेंड आहे, मी वन डेवरनं जो ॲनालाइज केला तो पॉझिटिव्ह आहे. मग आता मी काय करेल, परत मला जर 15 मिनिटावर पॉझिटिव्ह क्रॉसवर मिळालं आणि कॅन्डल्स आणि स्ट्रक्चर पॉझिटिव्ह आहे, तर मी तिथे एंट्री घेईल. मी परत त्याला राईड करेल जोपर्यंत तो मला एक्झिट नाही देते. 15 मिनिटाची 9:15ला पॉझिटिव्ह कॅन्डल बनते. तुम्ही नेक्स्ट डेचं 15 मिनिटाचा हाय गेला की तुम्ही परत एंटर केला आहेत, कारण की तुमच्याकडे क्रॉसवर ऑलरेडी आहे पॉझिटिव्ह, फक्त तुम्ही ओव्हरनाईट कॅरी नव्हती गेली पोझिशन. तर तुम्ही 1330ला एंटर होत आहे आणि 1330 नंतर त्यांनी हा नेगेटिव्ह क्रॉसर इथे दिला आहे. 1330 नंतर तुम्हाला मुवमेंटम मिळालं 1377पर्यंत जवळजवळ. तर आपण एक साधारण 50 पॉईंट मिळाले. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.